पोटाची भूक भागली, आता मनाच्या भुकेचा इलाज होणार। पोटाची भूक अन्नाने भागते आणि मनाची भूक सत्याने। ज्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळू लागतात तेव्हाच त्याचा खरा प्रवास सुरू होतो। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अक्कलकोटची वेस म्हणजे मी अक्कलकोटमध्ये पोहोचले? खरंच स्वामी, तुम्ही मला अक्कलकोटमध्ये पोहोचवलत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। 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 जेव्हा भक्त थकतो तेव्हा नियती त्याला थांबवते, कारण पुढे सुरू होणारा प्रवास हा पावलांचा नाही तर तो सत्याचा असतो। गोवर्धन आणि नर्मदा, तुम्हाला माहिती आहे ना या कार्यासाठी तुमच्या मुलाची आवश्यकता आहे ते? हो महाराज। कुठे आहे बघतो? अगं अंबरीश कुठे गेलाय? अजून का नाही आला? अहो मी त्याला सांगितलं होतं, येतच असेल तो। गुरुदेव गुरुदेव। ओम ग्रह शांती स्वाहा, ओम दोष निवारण स्वाहा। बोला मार्तंड महाराज की जय। मार्तंड महाराज की जय। मार्तंड महाराज की जय। अहो हे हे काय महाराज? गोवर्धन, तुला म्हटलं होतं ना मी की तुझ्या मुलाच्या कुंडलीत मंगळ दोष आहे म्हणून, आणि आता तर स्वतः मंगळ ग्रहानेच त्याचं चिन्ह दाखवलंय। गुरुदेव गुरुदेव। पण त्याच्या पत्रिकेत असं काहीच लिहिलेलं नव्हतं। हो महाराज, आम्ही अनेक ज्योतिषांना त्याची पत्रिका दाखवली होती। काय? हा? हो, चूक झाली ना यांची, सांगतो मी। इथे चूक होते तुमची। अरे गोवर्धन, जन्माची वेळ जराही इकडची तिकडे झाली ना की संपूर्ण पत्रिका बदलते। आणि इथे तर सिद्ध झालंय की तुमच्या मुलाला, अंबरीशला मंगळ दोष आहे, मंगळ दोष आहे, मंगळ दोष आहे। अरे गोवर्धन, म्हणून तुझ्या पोराचं लग्न जमत नाहीये रे। महाराज खूप उपाय करून बघितले पण काहीच उपयोग झाला नाही। महाराज यावर काहीतरी उपाय असेल ना? हो हो हो, आहे उपाय। नर्मदा, आहे उपाय, जालिम उपाय। पण तो आजच करावा लागेल।
हो, आम्ही तयार आहोत. तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नासाठी दागिने केले होते ते मी तुम्हाला सोबत आणायला सांगितले होते ना. हो महाराज, आणलेत महाराज. हे घ्या. गुरुदेव गुरुदेव. माणूस जेव्हा भीतीच्या आहारी जातो तेव्हा विवेकाची दारं बंद होतात आणि भीतीत घेतलेले निर्णय नेहमी दुसऱ्याचा फायदा करून देतात, जसा तुम्ही माझा फायदा करून देत आहात. उपाय ऐका. या या गुरुदेव गुरुदेव. या या. पहाट होत आलीये. या पहाटेच्या वेळी हे झाड आणि अमरीश यांच्यामध्ये लग्न लावून द्यायचं. त्यामुळे अमरीशच्या कुंडलीतला मंगळ दोष नाहीसा होईल. गुरुदेव गुरुदेव. अमरीश, आता तू बघच, तुझ्या आयुष्यात एक चांगली मुलगी येणार. आम्ही तयार आहोत महाराज. हो हो. संपात, हा गुरुदेव. हे झाड आणि अमरीश यांच्यामध्ये अंतर पाठधार. गुरुदेव गुरुदेव. शुभमंगल सावधान. सावधान. गुरुदेव गुरुदेव. अमरीश, हा विधी आता पूर्ण झालाय. या झाडाला हार आणि कुंकू वाहा. बोला मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज की जय. गुरुदेव गुरुदेव. अमरीश, जे लग्नासाठी दागिने आणलेत ते झाडाला वाहा. हे घ्या महाराज. गुरुदेव गुरुदेव. गंगा अक्कलकोटला पोहोचलीस आणि तुझं आयुष्य बदलून टाकणारी घटना घडली. तुझा अंबरीशशी विवाह झाला. आता खऱ्या अर्थाने स्वप्न उलगडायला सुरुवात होणार. नियतीचा खेळ दिसत नाही, पण योग्य वेळी एका क्षणात तो आयुष्य बदलून टाकतो. जे योगायोग वाटतात तेच ईश्वराचे संकल्प असतात. शिवशंकर शंभो. स्वामींनी का बोलवलं एवढ्या पहाटे? छान साखर झोपेत होते मी. या तोंड गोड करा. कपिले, स्वामी, पहाटे पहाटे लाडू का वाटताय तुम्ही? लग्न झाल्याच्या आनंदात.
कुणाचं लग्न स्वामी देवा? आमची भक्त गंगा, तिचं लग्न झालं. लग्न आता पहाटेच्या वेळी? सुंदरा, विधात्यानं प्रत्येक गोष्टीची वेळ ठरवलेली असते आणि ती वेळ जेव्हा येते तेव्हा ती गोष्ट घडतेच. माणूस फक्त नियोजन करतो, पण निर्णय नियती घेते. कधी कधी भूतकाळालाही न्याय मिळवून द्यायचा असेल तर वर्तमानातही काही गोष्टी घडवाव्या लागतात. म्हणजे स्वामी आता सांगा बरं, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही मागे सोडल्या आहेत आणि त्या फिरून परत तुमच्यापर्यंत आल्या आहेत? भूतकाळ आणि कर्म स्वामी देवा. तोच भूतकाळ, तीच कर्म, आणि जर ती डागाळलेली असतील तर ती आयुष्यात वादळ घेऊन येतात. कर्म मागे राहत नाही, ते योग्य वेळेची वाट पाहत राहत. आणि वेळ आली की न्याय मागायला स्वतः चालत येतं. झालं, सगळा विधी पूर्ण झाला. आता काही महत्वाचे विधी आहेत ते आम्ही करू. तुम्ही निघा. गुरुदेव गुरुदेव, बोला मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज की जय. गुरुदेव गुरुदेव. महाराज, तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. होय महाराज, खरंय, तुम्ही आमच्या मुलाचं आयुष्य वाचवलं. महाराज, आशीर्वाद द्या. हो हो, निघा तुम्ही, निघा. या. गुरुदेव, ते झाडापाशी ठेवलेले दागिने आपले झाले ना? हा गुरुदेव गुरुदेव. अंधश्रद्धेचं पीक कधी वाया जात नाही. हा, करे करे गुरुदेव करे. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव. आग आग. संपत लवकर. काय दागिने. दागिने दागिने. गुरुदेव आग आग. गुरुदेव. महाराज, महाराज, ही आग अचानक कशी काय लागली? हा अपशकुन तर नाही ना? नाही नाही, तसं काय नाही. आम्ही आग विझवतो, तुम्ही निघा, निघा. निघा निघा. आवाज कोणाचा आहे गुरुदेव? कोण आहे का इथे? आग आग, वाचवा, आग आग. गुरुदेव, कोणाचा आवाज आहे? गुरुदेव, कोण आहे का? मला इथून बाहेर काढा.
तुम्हाला वाटतं तुम्ही वर्तमानात जगतायत, भूतकाळ मागे सोडलाय, पण तो कायमचा मागे सोडलाय. तसं नसतं. आता मला एक सांगा, समजा तुम्ही अंधारात उभे आहात, तर तुम्हाला तुमची सावली दिसेल का? नाही स्वामी. नाही नाही दिसणार. पण तेच जर तुम्ही प्रकाशात आलात तर तुमची सावली पडेल ना. हो. याचाच अर्थ तुमची सावली तुम्हाला सोडून गेलेली नसते. तसंच तुमचा भूतकाळ, तो तुम्हाला कधीच सोडून जात नाही. योग्य वेळ आली की तो तुमच्या समोर येऊन उभा राहतोच. तुम्हाला वाटतं की तो सुटलाय, पण तो कायम तुम्हाला चिकटलेला असतो. भूतकाळापासून पळू शकतो, पण कर्मापासून नाही. कारण कर्माचा प्रवास तुमच्या जन्मापेक्षाही मोठा असतो. आमच्या गंगाच्या बाबतीतही हेच होणार आहे, आणि त्या गोवर्धनच्या बाबतीतही. आग! मला वाचवा! वाचवा! इथे आग लागली आहे! आग! 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 अहो ही मुलगी इथे काय करते? कोणीतरी वाचवा! अशक्य. आता इथे कोणीच नव्हता. आग! आग! वाचवा! मला इथून बाहेर काढा! कोणी आहे का? अरे अमरीश थांब. मला बाहेर पुढे जाऊ नकोस. थांब. अमरीश थांब. पुढे नको जाऊ. थांब. मला मला अमरीश. मला खूप भीती वाटतेय. मला इथून बाहेर काढा. अमरीश. अहो, तुम्ही सांगायला. अमरीश, मला इथून बाहेर काढा. मला मला खूप भीती वाटतेय. मला इथून बाहेर काढा. अमरीश. मला इथून बाहेर काढा. मला खूप भीती वाटतेय. या आगीतून मला बाहेर काढा. तुम्ही शांत व्हा बरं. मला शांत व्हा. तुम्ही माझ्याकडे बघा. जोपर्यंत मी आहे ना, तोपर्यंत मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. काळजी करू नका. नाही नाही, मला वाचवा. मला वाचवा. मला 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 खूप भीती वाटते. मला अहो अहो डोळे उघडा. गुरुदेव गुरुदेव. बाळा, तुला लागलं तर नाही ना? बरी आहेस ना पोरी तू? तुला तुला कुठे भाजलं तर नाही ना? ही मुलगी इथे झाडाकडे कधी आणि कशी आली? भूतकाळाची वर्तमानाशी गाठ, भक्तांना सापडेल न्यायाची वाट. स्वामी, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? भूतकाळाची वर्तमानाशी गाठ, भक्तांना सापडेल न्यायाची वाट.